हॅलो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या छोट्याशा मी पहिल्यांदा करत असलेल्या ब्लॉगमध्ये. जस्ट ब्लॉग बनवण्याचं कारण असं की असं पण व्हिडिओ आता पुढे जातो, आपल्यासाठी मेमरीज काहीच नसतात शिल्लक. ब्लॉग बनवला तर ते एक आठवण म्हणून राहते. मग जेव्हा कधी मोठे होऊ, म्हणजे आता मोठाच आहे मी, पण जेव्हा अजून काही लग्नानंतर 40-45 वर्षाचा होऊ, तेव्हा एक आठवण म्हणून कधी असं सहज बघायचं असेल तर तो एक आनंद वेगळा मिळतो. म्हणून मी ठरवलं यावर्षी की ब्लॉग बनवूया आणि काहीतरी वेगळं करूया. तर आजचा ब्लॉग असणार आहे शीतलादेवी जत्रेचा. तर आजची तारीख आहे 24 एप्रिल 2024. वा. तर आज आपण जाणार आहोत केळवा येथील असलेल्या शीतलाई मंदिरात आणि तिकडे असलेल्या जत्रेमध्ये. ही जत्रा असते हनुमान जयंतीची. तर आज आपण आणि हनुमान जयंतीला खास करून महालक्ष्मीची जत्रा पण चालू होते. तर ती कालपासून चालू झाली आहे आणि काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस. तर आज दुसऱ्या दिवशी जाण्याचं मागचं कारण असं की पहिल्या दिवशी खूप गर्दी असते आणि त्या मानाने दुसऱ्या दिवशी गर्दी जरा कमी असते. त्याच्यामुळे जत्रेला जायचं आहे. आणि मला जत्रा तर असं जास्त नाही आवडत, कारण तिकडे खूप गर्दी असते आणि ट्रेनचा प्रवास आणि रोज गर्दीचा आधीच कंटाळा येतो. पण वर्षातनं एकदा म्हणतात ना की ते आपल्या बॉडीमधले हार्मोन्स एक चेंज पटापट झाले पाहिजेत. आणि बोलतात ना की जेव्हा आपण खास करून मला तिकडे पाण्यामध्ये बसायचे आहेत, म्हणून मी या जत्रेसाठी खास प्रेफर करतो, कारण गर्दी पण कमी असते आणि सगळं व्यवस्थित असते. तर जत्रेमधल्या जेवढ्या पण राईड्स आहेत त्या सगळ्यांमध्ये मी आज बसणार आहे. आणि वर्षातनं एकदा आपल्या बॉडीमध्ये ते एक्साइटमेंटचे हार्मोन्स असे पटापट चेंज झाले पाहिजेत, म्हणून हा सगळा एक दिवस जत्रेमागे जाण्यामागचं कारण आहे. बाकी तर काय नाही, शीतलादेवीच्या दर्शनाला तसं मधून जातच असतो, पण मेन कारण तर जत्रेमधली थोडीशी मजा आणि वाईब्स एन्जॉय करण्यासाठी. अजून आता तर बघू जोडीला कोण कोण येतं, पण सध्या तरी आता आणि मला तयारी पण करायची आहे. अजून आपले जे माझे कपडे आहेत ते अजून इस्त्री करायचे आहेत. ते अजून मी 2दा घातलेत, आता परत एकदा घालतो म्हणजे इक्वल होऊन जाईल. एकदाच काय लॉजिक आहे जरा सोडा. पण आज आज ट्राय करतो आहे ब्लॉग बनवण्याचा. आता कसं जे पण बघतील ते मित्रच असतील, तर सांगा तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग. आणि मध्ये पहिलाच आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून पण घ्या. चला आता करूया कपडे इस्त्री आणि नंतर मग भेटूया. आता मी डायरेक्ट म्हणतो तुम्हाला तयारी केल्यानंतरच दिसतो. तर चला आपण आता हा ब्लॉग इकडे थोडासा हॅलो. तर अशी आपली तयारी झालेली आहे आणि आता आपण म्हणजे मी जातो, तुम्ही घरी बसून बघा. मी निघतो आहे आता. माझ्या जोडीला हिनल येते आणि बाकीच्या लोकांची तयारी झाली आहे का बघूया, नाहीतर मग चलो अकेले बघूया. तर असा चलू मोठे टी शर्ट, साईज पॅन्ट, त्याच्यामुळे गरमीत येईल. टेन्शन नाही, गरमीमध्ये टेन्शन नाही, म्हणून असं घातलं आहे. तर जाऊया बघूया कोणाची तयारी झाली का. नंतर सांगितल्याप्रमाणे एकटं. तर चला बघूया. या आमच्या मेन मॉडेल होत्या, त्या येणार होत्या पण त्यांची तब्येत बरी नाही, तर त्या काही येऊ नाही शकत. मी असता तर तिचा काय ड्रेसचा प्रॉब्लेम आहे, तर ते आम्हाला नंतर जॉईन होणार आहे लवकरच होपफुली. आणि आता चाललो आहे यांच्या जोडीला. ते छोट्या पोरे आहेत त्यांना घेऊन फिरतो मी. बाकीची आमची मंडळी ती मध्ये बसली आहे, ती कॅमेऱ्यात नाही येऊ शकत. तर बघूया काय होते. काहीतरी बोला कॅमेऱ्यात. परीक्षेत नापास झाल्यात असं काय वागू नका तुम्ही, बोल काहीतरी. ही आमचे पार्टनर होते, खास फोटो तिथे सगळेच राहिले. हॅलो. आता मी पोचलो आहे माहीम बाजारामध्ये. तर प्लॅन चेंजमध्ये आता बाकीचे आहेत जे येणार होते ते तर लेट वगैरे येणार आहेत, तर माहिती नाही कधी येतील कधी भेटतील. पण आम्ही निघालो. तर हे आहे हिनल माझी भाची आणि माझा मित्र म्हणू. तर आम्ही तिघंच चाललो आहे आणि आता आम्ही माहीम बाजारात आहे. इकडनं जवळजवळ 8-9 किलोमीटरवर शीतलादेवी आहे, तर तिकडे आता जाऊया बाईकने. मी माझ्या बाईकचा जरा प्रॉब्लेम झाला आहे, तर माझी बाईक तिकडे ठेवली आणि घेतली आहे मनूची बाईक. तर आम्ही चाललो आहे ट्रिपल राईस खायला.
आता तुम्ही रस्ता बघितला तो आम्ही पाठच्या रस्त्याने आलो आहे, त्यामुळे आता आम्हाला पुन्हा फिरून जावं लागणार आहे. तरी पण आम्ही आता फिरून जातो, कारण दुसरा काय उपाय नाही. जत्राचा स्टार्टिंगपासून बघायचं असेल तर आता आम्ही फिरूनच जातो. ऑलमोस्ट असं आहे की ज्यांच्याकडे बाईक आहेत आणि ज्यांना जे जुने आहेत त्यांना हा रस्ता माहिती आहे, त्यामुळे सगळे या रस्ता प्रेफर करतात. कारण तिकडे जो शीतलादेवीचा मेन रस्ता आहे ना, तिकडे तो बंद असतो, तर तिकडे बाईक ठेवायचा प्रॉब्लेम. रिक्षा तर ते बाहेरच पार्क करायला सांगतात, पण बाईकला एंट्री असते का माहिती नाही. त्याच्यामुळे आम्ही मग असं ठरवलं की हा रस्ता प्रेफर करूया. तर आता आपण जत्रेला सुरुवात करूया. आपण जत्रेच्या स्टार्टिंग पॉईंटला आहे, तर जत्रा बघायला सुरुवात करू. आधी आपण देवळात जाऊ, नंतर मग जत्रेत फिरूया. तर रेडी? हां चला, आम्ही सगळे रेडी. आता तुम्हाला जत्रा दाखवतो स्टार्टिंगपासून. चला पटापट. तर स्टार्टिंगला उशा वगैरे आहेत आणि इकडे असे छोटे छोटे फुगे वगैरे आहेत. ॲक्च्युली इकडे बाईक येते, पण आम्ही बाईक आता मला माहिती नाही इकडे पण बाईक अलाव आहे, नंतर आम्ही इकडेच आणली असती बाईक. आणि लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी स्टार्टिंगपासूनच फुगे, जेणेकरून लहान मुलं इकडे दडबडा टाकतील, मग पुढे जायचा प्रश्नच नाही ना. हे ड्रेस पण आहे, शुक्रवारचा छोटा बाजार इकडे पण आलेला आहे. सगळं सामान खरं. आणि एक आम्ही हिनालला आणलं आहे, तर एक चांगला आहे, श्रव्य आणि ओवी नाही आहे, नंतर त्यांनी दडबडा टाकला असता. तुला काय घ्यायचं असेल हिनाल तर मग मला येताना सांग. हां आता इकडे गर्दी पुढे खूप जास्त आहे. आता इकडे नॉर्मलच आहे आणि सगळे उशा वगैरे पण आजकाल जत्रेमध्ये विकायला आला ना. काही वर्षांनी कपाटं येतील, सोफे पण आणतील, लोकं घेतील. आणि इकडे हारचं सामान आहे, जरा चांगलं वाटतं आहे. आता आवाज किती क्लिअर येतो काही माहिती नाही मला, पण मी बोलतो हे चांगलं वाटतं आहे. पायपुसणी तर दरवर्षी येतात आणि माझ्या बहिणीला इकडचीच पायपुसण्या का आवडतात काय कळत नाही, म्हणजे पायपुसणी इकडचीच घेऊन जाते. यावर्षी आणलेलं, घर रिनोव्हेट केलं तर आधीच आणलेलं म्हणून. आणि माझी बहीण वगैरे काला आलेली आहे, बरंच सामान घेऊन गेलं. आता ही गर्दी चालू झाली आहे जरा. इकडे साफ आहे आणि मिसाचा रस आणि फुलपाखरं. चला आता आपण पहिला देवळात जाऊया. तिकडे आमच्या दीपू मावशी वाट बघते. ठीक आहे. आता आपण आले आहोत मंदिरात. तर आता सर्वप्रथम आपण मंदिराचं देवीचं दर्शन घेऊ आणि मग बाकीचं आपलं जी काही जत्रेत मजा करायची आहे ती करूया. ठीक आहे. आता शूज काढायला इकडे दीपाली पण मंदिरात गेली अशी बोलते, मग ती आला आता मध्ये भेटेल, तोपर्यंत आपण शूज वगैरे सगळं काढूया.
सॉक्स पण काढायला लागतील कारण तिकडे मध्ये पाणी आहे. शीतला देवीला लक्षात ठेवायचं की फक्त बुटं न काढता तुम्ही सॉक्स पण काढा कारण पाय ओले होते. आणि हे आली दीपू आम्हाला इकडेच भेटलं आणि हे आमचे भाऊजी पण आले. त्यांची छोटी मुलगी मुद्रा पण आल्या. हे आल्या भाऊजी आणि छोटी मुद्रा. गुजू गुजू तब्येत नसती झाली होती सध्या देवा जत्रेचा. तर हे भाऊ खेळायचे दीपाली ही मुद्रा चिकी 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 वेगळे काय मुद्रा ही मुद्रा आमची मुद्रा. हे आमचा अमर भाऊ आमच्या आत्याचा मुलगा आम्हाला भेटला इकडे. आमचा ब्लॉग चालू आहे छोटाच. दरवर्षी भेटतो आम्हाला. यावर्षी पण भेटला. किती दिवस आता असं हां बरेच सगळे बरेच आहे ना. एकदा आई ना आईचं कमरेचा प्रॉब्लेम झाला ना. बाबा बाबा झोपले. बाबू काल आलेले ते काल भेटले नाही का मला सतीभाऊ दिसला. सतीभाऊ आले तिकडे वणी होती. हां नंतर आपला हरिभाऊ होता ते बागेत दिसला मला. हां ते बागेत होते. नंतर काय माहिती मग सगळे होते ते आपल्या इंजिनियरच्या पोरी होत्या आणि ते होते. मी गेलेला मला कोण दिलं नाही काय माहिती. तर आता आम्ही देवळात जातो. आत्याचा मुलगा भेटलेला दरवर्षी भेटतो. आता देवळात जाऊया पुन्हा देवळाचा व्ह्यू बघूया. तर देवळात जाताना पहिले इकडे अशी पाय धुवायला लागतात. मग पाय धुवूनच मध्ये जायचं असतं. ते एरवी पण असतं आणि आता पण असतं. आणि इकडे लाईटिंग खूप छान गेलेली आहे. तर तुम्हाला एक सिनेमॅटिक व्ह्यू दिसेल. तर हा बघा सिनेमॅटिक व्ह्यू देवळाचा. इकडचं तलाव आहे. तिकडे तलावात अशी परंपरा आहे की देवळात जाण्याच्या अगोदर हातपाय स्वच्छ करायचे म्हणून तलावात येऊन पाय धुवायचे. तर हे तलाव हे आता ह्याच्यात मासे वगैरे पण सुद्धा खूप आहे. आता रात्र काय दिसणार नाही. तर हा तलावाचा व्ह्यूसुद्धा तुम्ही बघू शकतात. खूप आता ह्याच्यात लायटिंग वगैरे म्हणून खूप चांगला वाटते. सकाळी नॉर्मल असतं पण त्याला जेव्हा जत्रा असते तेव्हा तिकडे जास्त करून असं सजावट केली जाते नाहीतर नॉर्मल असते. आणि आमचे दोन आहेत पार्टनर ते पाय धुतले त्यांनी. मी पण धुतो. देवीचं दर्शन घेतलं. आता बाहेर निघालो. ॲक्च्युली मी तिकडे फोटो वगैरे नाही टेकलं कारण नॉनव्हेज खाल्लं होतं त्याच्यामुळे. पण आता आपण हनुमंताच्या दर्शनाला जाऊया कारण इकडे हनुमंताचं दर्शन पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता हनुमंताचं दर्शन आपण घेतलं आहे. आता पुढे जाऊया. इकडे एक छोटासा तलाव टाईप त्यांनी बनवलेला आहे तो पण बघा. तर एरवी तर सुकलेला असतो पण आज आता जत्रा आहे म्हणून ते नवीन कमळं टाकलेत का माहिती नाही पण जे पण आहे ते छान दिसतं. आणि ह्याच्यात हे सिक्के तुम्हाला दिसत असतील तर बघा. हे की असेच आम्ही पण लहान होतो तेव्हा असं मजा यायची सिक्के ठेवायला. कोणी एकाने ठेवला की ते सगळे ठेवत जातात. तसे सगळ्यांनी ठेवलं आहे. हिनलला पण हे खूप आवडलं आहे. हिनल कसं वाटते सिक्का ठेवायचा आहे? हे सिक्का का तरंगतो? पान तरंगते म्हणून. तर हा सिक्का आहे. सगळ्यांनी खूप आता तुम्हाला असं दिसते का माहिती नाही पण मी खूप सारे सिक्के ठेवले. आणि प्लस अजून एक म्हणजे इकडे मासे पण ठेवलेत. ते पण जत्रा आहे म्हणून आणले आहेत वाटतं. आता एरवी जेव्हा दुपारी येतो तेव्हा काहीच नसते. तर मासे पण बघा दिसतात का.
तर आता हे मंदिरातला सगळा आतमधला एरिया आहे. खूप छान वाटलं बघून. म्हणजे एवढं जत्रा असताना मंदिरात गर्दी कमी आहे ते बघून वाईट वाटलं, पण मंदिरात पण लोकांनी यायला पाहिजे. तर आता आपण जत्रा फिरूया. आम्हाला इकडे आमच्या गावातली आशुबाई भेटली, ती पण जत्रेला आला आहे आणि ती पण मजा करायला. तुमच्या आईला ना आहे आणि अन्न पण ट्रिपल सीट. दादा काय काय करायचं जत्रेत? बस काय काय जेवण आले का? काय काय ना काय पैसे जामात करा, टेन्शन नाही घ्या तेवढं. जाम पैसे तिला 500 रुपये दिलं, जाम पैसे. तो मजा कर. आम्ही जाऊ. तर आपल्याला ही आपल्या गावातली आशू भेटलेली. तर चला आम्ही जातो. हां चला टाटा बाय बाय. परत भेट जत्रेत. तर चला आपण आता ज्या कामासाठी आलेलो ते फायनली मजा करण्यासाठी निघूया. पण आता बघूया पहिली राईड कुठली मिळते, गर्दी बघू. तर आता आम्ही त्याला काय बोलतात मला काय माहिती नाही. हे आहे आता इकडे बसतोय. 70 रुपये 60 रुपये का ना? 60 रुपये का? काय 60 रुपये होतं 60 पाटीला. एवढा काय एवढा लांब नाही. 70 रुपये जाऊन दे. आता काय 70 तर 70. 3 ही पण आहे ना. तू बसणार आहे का? हां आमचा नक्कीच. त्याने पहिलं ब्लॉगिंग स्टार्ट केलं पण बंद का केलं मी त्याला सांगितलं, पण खूप सारे कारण होतात. मी टाईमपास असतो हे आठवण म्हणून करतो मी. नाही मी आठवण म्हणून करतो असं. तर आता आम्हाला जागा भेटला आहे. तर बघूया. आम्ही गेल्या वर्षी बसलेलो माझ्या जोडीला, तेव्हा धनफिर होती आणि आता आहे हिनल. तर बघूया पहिली राईड आमची चालू झालेली आहे. हे काय बोलतात विमान, आडजोड विमान नवीन नाव दिलं. बघूया. हे आमच्या गावातले दिसतात. तर बघूया किती मजा येते. आणि तुला घाबरा वाटला ना ओरड जोरात. हां ओरडला ना की आपला बोलतात असं की ओरडलं की आपल्या जो घाबरापणा असतो तो निघून जातो. पण शिव्या दिला तरी पण जातो, पण शिव्या नाही द्यायला पाहिजे म्हणून ओरडायचा फक्त. ओके. हे कधी चालू आहे माहिती नाही. खूप सारे जण बसलेले आहेत आणि आमच्या पुढे मनू बसलेला आहे. हां नाही घाबरणार नाही. आता ही हिची फर्स्ट ट्राय आहे. ह्याच्यात घाबरली तर मग पाण्यात वगैरे नाही बसणार ती. टोरा वगैरे ना. काय नाही ओरडत त्या जोरात, नाही तर डोळे बंद करायचे, मग काहीच नाही दिसणार तुला. वर नाही बघायचं, वरती नाही. ह्याच्यात डोळे बंद करून जा डायरेक्ट. एक नाही खूप सारे राऊंड. तू घाबरली तरी थांबणार नाही ते. काय नाही डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यावर काहीच नाही वाटत. आमचा मनू एकटाच आहे. आणि आजूबाजू ॲक्च्युली गेल्या वर्षी काय झालेलं, महालक्ष्मीला कुठेही काहीतरी प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे लोक ह्याच्यात बसायला घाबरत होती. पण यावर्षी अशी कुठलीच दुर्घटना नाही घडली, त्याच्यामुळे ठीक आहे. जो भी हो अच्छे के लिए होता है. मिनटं झाली अजून तरी आमचं विमान काय टेक ऑफ घेत नाही आहे. अजून रनवेवरच आहे. हिनल पण कंटाळली. तो बोललेला लवकर चालू होईल, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. ॲक्च्युली अर्ध्या ज्या राईड आहेत त्या खालीच आहेत, त्याच्यामुळे ते लोक चालू नाही करत आहेत. हां तसंच आहे. त्यांना पण परवडलं पाहिजे ना. आता त्यांना परवडेल तेव्हा ते चालू करतील. आणि आम्हाला कंटाळा एक्साइटमेंट कमी होत आहे आमची. भाऊ बस अभी चालू करता हूँ, अभी ठीक करके देता हूँ बोलतो आहे. चालू काय होत नाही. हायवेला चालू आणि आता चालू झालेला आहे. रिनल लेट्स गो. ओरडायचं फक्त ओरडायचं. आणि आवाज खूप करते साईडला. जय श्रीराम. आणि विमान आमचं उडलेलं आहे.
आता आम्ही ब्रेक डान्समध्ये इनल म्हणाय बोलते की ब्रेक डान्समध्ये बसू, तिला पाळण्यात बसायला घाबरं वाटते. तर पाळण्याला आता आपले दुसरे मेंबर येतात तोपर्यंत आम्ही ब्रेक डान्समध्ये बसतो. आणि म्हटलं तुला त्या उडण खटोल्यामध्ये इनलला चक्कर यायला लागली, मला पण तिकीट वाटलं. आणि आता आम्ही आलो आहे तिकडे ब्रेक डान्समध्ये आणि इकडे पण तिकीट 70 रुपयाचं आहे. पण आम्ही एक एक्सचेंज करायला आलं त्यांच्याकडून घेतली. एक राऊंड झाला आहे पूर्ण. आता आपली पाळी आलेली आहे पण हे खूप कमी फिरवतात, खूपच कमी फिरवतात. म्हणजे जवळजवळ 1-1.5 मिनटं फक्त फिरवतात, त्याच्यानंतर लगेच बंद करतात. पुढे आम्हाला जास्त फिरवलं पाहिजे. पैसे तर 70 रुपये घेतात. आणि हे सगळे उतरलेली मंडळी खूपच खुश दिसत आहेत. आणि हे बच्चा किस काय चाललाय आता. चला इनल, आर यू एक्साइटेड? भेटतो आम्हाला दोन्ही नंबर 7 नंबर. हा 7 नंबरवरचा बस इकडे बस. चेन्नई सुपर किंग सपोर्टर म्हणून तू त्या साईडने जातो. आम्ही इनलला मध्ये बसवतो. बसलो का व्यवस्थित इनल? आम्ही अशी बसला पिक्चर. तुझ्याकडे लॉक ते लॉक करतो. हे म्हणून तू हिच्या जोडीला बसतो का मी एकटा बसू? होत नाही बसायला. बसायला होतं तुला? नाही होत ना? नाही मांडीवर नको. होते का बसायला? थांब थांब मी त्याच्यात जातो. चेंज करतो. चिल्लाने का बहुत? अरे वीडियो बनाएगा मैं, तू व्लॉग में आएगी. अरे कोई बात नहीं. तेरा नाम क्या है पहले वो तो बता. क्यों? मनोज मेरा बनाओ ना. भाई पोरगी है, तिला वीडियो नहीं आवड़त. क्यों नहीं अच्छा लगता है वीडियो आपको? अच्छा, आपको नहीं अच्छा लगता है. आप कितनी बार बैठे? सच बोलो. ये 4 बार बैठी है. सही बात है, आपको मत मिलता है ना बैठने को, हम लोग को एक ही बार मिलता है. आपके पहचान वाले हो? आप स्कूल जाते हो? अच्छा अच्छी. हाँ अच्छा, सही बात है. ही पोरगी भेटला है, त्यांचंच आहे. मराठी समझ में आता है आपको? आता है मराठी समझ में आता है? नहीं नहीं, अरे नहीं, वीडियो नहीं बनाने का. शो बंद करो भाई, वीडियो नहीं बनाने का है. मी पोरगी आहे, तिला व्हिडिओ बनायला आवडत नाही, पण ती बोलते माझ्याशी. हाँ ये मैं हूँ, इतना चिकना चिकना दिखने वाला मैं ही हूँ. ये मैं ही हूँ, देखो इतना अच्छा तो दिख रहा हूँ. अरे आप भी अच्छे दिख रहे हो. अभी देखो कितना अच्छे दिख रहे हो, देखो. बस ब्रेक डांस में मजा आता है. अभी चालू हो गया भाई, चालू हो गया. ये मेरा बनाता हूँ, ये देखो ऐसा रखता हूँ. ये हमको नहीं, ये लोग मेरे साथ है. नहीं भाई बंद करो, मैं मेरा बना रहा हूँ. ये देखो, ओ ब्रेक डांस. देवा 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 गेलो देवा देवा वाची. घाबरलेली आहे बहुतेक. अच्छा चिल्लाओ, चिल्लाओ. कोणाला आली उलटी? कोणाला तरी उलटी आली वाटतं. ए नाही रे, ओकाला नको बोलू. बच्चे लोग मजा रहे. चिल्लाओ.
चिल्लाओ चिल्लाओ भाई, चिल्ला तू, उल्टी मत कर, चिल्ला चिल्ला भाई, चिल्ला तू, चिल्ला नहीं तो चक्कर आ जाएगा, चिल्ला तू, चिल्ला जोर से, चिल्ला मैंने कैसे चिल्ला, ये बोलो जय श्री राम, बोलो जय श्रीराम भाई. ही साईला पोरगी बसली आहे, तिच्यावर टाईट झालाय आणि मला पण गरगरा लागला था. हे परमेश्वरा, हे प्रभु, ये क्या हुआ? हो भाई बंद कर. बस आग बंद कर, आग बंद कर, आग बंद कर, ठीक हो जाएगा. अरे बेकार होतो. हे प्रभु, भाई चक्कर है क्या इसको? अरे भाई खतरनाक राइड होती, एक्सट्रीम. भाई हाय बोल के जा. हो मजा आली. थांब उतरून व्यवस्थित बोलतो. आता काय सगळं घुमा लागलं इकडे. काय खूप बेकार होतं, काय माहिती नाही. गेल्या वेळेपेक्षा आता खूप बेकार वाटलं. ॲक्च्युली गोल गोल जातात फिरत होतं आणि मी कॅमेरा पकडलेला, त्याच्यामुळे अजूनच बेकार होतं. अजून पण गरगरतंय. तेव्हा त्याला हे फिरतं का ते फिरतं. अरे मजा आली का पूर्ण? काय खतरनाक होतो, पूर्ण घाम निघाला. गोल 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 गोल. अरे ती मला वाटतं चक्कर विक्कर आली तिला, सिद्ध पडली का काय. आम्ही नंतर बोलू. खूप मजा आली. इनल आणि मनी कुठे गेले? हा इकडे या. की असं वाटलं इनल? चक्कर आली. चक्कर आली. चक्कर आली. तुला काय झालं? तुला पण चक्कर आली? अरे बाबा जास्त फिरवलं त्याने. अरे खूप जास्त फिरवलं भाई. 70 रुपयेचा 100 रुपयाचं फिरवलं त्याने. 70 रुपये घेतल्याने. कशावर? लकी नंबर कुठे आहे? अच्छा चल खेळू. आता आम्ही लकी नंबर करतो, थोडा आराम करतो कारण खूप बेकार होत आहे. हे आता आमच्या गावातले माझे मित्र भेटलेले आहेत. बघितलं आमच्या गावातली बरोबर घाबरलं पाहिजे. अरे बाबा त्याने काही आमची ती गावातली मुलं अर्धीच्या आहेत, अर्धी इकडे तिकडे फिरत आहेत. आता आम्ही लकी नंबर खेळतो. आम्ही आलेत लकी नंबर खेळायला. पण ॲक्च्युली मला अजून खूप गरगरतं. एवढं घाम येतं ना, तुम्हाला आता का दिसत नाही घाम, पण मला खूप घाम आला. आणि इनलला खेळायची इच्छा होती. इनल काहीतरी जिंक, आपल्याला जिंकायचं काहीतरी. काही अगं नंबर टाकायचे फक्त. ते नाही, तू व्यवस्थित जे पण नंबर येईल ना जास्तीत जास्त आपल्याला ते टाकायचं. ते नाही जिंकत. त्या लोकांनी तसं केलेलं असते, ते नाही भेटत. खिचडी खायला काम येईल तुला. तर 26 हे टाक त्या पिशवीत. आणि इनलला इकडे बघ काय मिळालं आहे प्राईज. तिला ते मिळायचं नव्हतं पण आता ऑप्शन नाही. ठीक आहे, बच्ची खुश नाही हमारी.
अरे एक पण ना फुगा फुटला. 5 झाले. चला. अरे माझं पोट गळगळत आहे. आम्ही तुझा किती फुगे फुटले? 3. मनूचे 5 पैकी 3 फुटले. माझे 5 पैकी 1 फुटला. तो पण मी 8 जोड मारला तो फुटला. बाकीचा काय नाही नेम. त्याला मारतो तिकडे ना. नल्ला मटक्यात बॉल टाकायचा खेळायचं. चल आपण खेळूया. मटक्यात बॉल टाकणे. बघूया काय आउटपुट निघतो का. असा व्हिडिओ चालू आहे. उचलू वाटेल ना टाकायचे. चला आम्ही 3 बॉल टाकले. याच्यातलं हिनलने 1 टाकला, मी 1 टाकला. यांचे दोघांचे बाहेर गेले. माझा तो टाकला आणि बाहेर आला डायरेक्ट. तर काय गेले 50 रुपये. जाऊन दे. ठेवून बघितलं ते मला वाटलेलं नाही जात ते कधी, पण तिची इच्छा होती. जाऊन द्या. आणि हे फायनली आमचे जे मेंबर होते ते भेटलेले आहेत. ब्लॉग चालू आहे. तुला काय बोलायचं ब्लॉग? मला काय नाही बोलायचं नाही. पुन्हा भेटूया ब्लॉग नंतर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काय बोलतं ते घंटी टेन्शन वाजवा. ठीक आहे. अजून काय नाही. मला आता आम्ही आले आहोत. हे जत्रेची दुसरी साईड आहे. तिकडे पण पाणी वगैरे आहेत. इकडे हे सेमच आहेत, पण गेल्या वर्षी इकडे थोडं जास्त होतं, पण यावर्षी काहीच नाही. हे दिसते का तुम्हाला बघा. गेल्या वर्षी इकडे 2 पाणी होते, पण यावर्षी इकडे काहीच नाही मिळत. आता आम्ही खेळणार आहेत रिंग टाकायचं. बघूया किती मजा येतो. तिला टाकून द्या बघा. हे दे माझ्याकडे. जोरानी फेक, जरा जोरानी फेक. नीट फेक, व्यवस्थित फेक. असं फेक. असं तू लेफ्टी आहे का रायटी आहे? हा असं फेक. असं परत उलटत फेक देते. हे म्हणून तिला एक फेकून दाखवता मेच झालं. असं फेकायचं. 10 रिंग टाकल्या, त्याच्यातल्या 1 पण नाही रिंग गेली. जाऊन दे. 50 रुपये याच्यात पण गेले. काय लागत नाही. हे इनल खेळले आपण. हा त्याच्यात लकी ड्रॉमध्ये ॲटलिस्ट काहीतरी भेटते. याच्यात तर बाकीच्या याच्यात काहीच नाही भेटलं. जाऊन द्या. आता आम्ही बीचवर चाललो आहे. थोडा वेळ बीचवर जाऊयात ना. थोडा वेळ बसू, रिलॅक्स होऊ, मग आम्ही फिरायचं. किती कॅपॅसिटी आहे ती बघतो. कारण आता खूप हालत माझी अजून बेकार वाटते. मला काय खायची पण नाही इच्छा होती. तर थोडं बीचवर जाऊया. आता आम्ही निघालो आहे घरी. हिनलने तिच्यासाठी काय पेन होता तो घेतला 50 रुपयाचा. आणि आता जत्रा पण हळूहळू कमी व्हायला लागला आहे. कारण पालखी निघाली असेल आता आणि गर्दी पण कमी होत चालला आहे. आणि आम्ही पण थकले थोडी, त्याच्यामुळे आता आम्ही घरी जातो आहे. शेवटचा राऊंड आहे आमचा. म्हणजे आपण स्टार्ट जिकडनं गेली होती तिकडनं पुन्हा आता रिटर्न चाललो आहे. आपली जिकडे बाईक लावली आहे तिकडे. त्याचा व्हिडिओ बनवायची चालू कधी काय माहिती आहे. बोला, कसा वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं.
कसं वाटलं? कसं वाटलं तुम्हाला? जत्रेत फिरले खूप सारे. आता आम्ही घरी जायला निघतो. आले त्या रस्त्यानेच खूप जण भेटले, खूप मजा केली. पण ब्रेकडान्सने आमची वाट लावली. ठीक आहे, आता बाईकने जातो. 1:15 झाले. चला आता बघू. फायनली घरी आले, मजा केली, थकलो. पण गेल्या वर्षी जास्त राईडमध्ये बसलेलं आहे. यावर्षी त्या ब्रेकडान्समुळे कशातच म्हणजे ते नशीब ते पहिलं त्याच्यात ब्रेकडान्समध्ये नाही बसले ना तर मागची जत्रेची वाट लागली असती. बाकी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मजा केली. हिनलने पण जास्त मजा केली. म्हणून पण होता म्हणून आली थोडी मजा. बाकीचं राहून दे. आज यावर्षीची ही शेवटची जत्रा होती होपफुली. तर मी हा ब्लॉग ट्राय केलेला तर चांगला झाला असेल मे बी. चला बाय बाय, सी यू. भेटू आता डायरेक्ट पुढच्या वर्षी जत्रेच्या ब्लॉगमध्ये.